मित्रा, सगळ्यात पहिले तर तुमचं स्वागत आहे आपल्या पहिल्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. अडी आलेस तर सगळ्यात पहिले तर मनापासून धन्यवाद. आता आपला हा यूट्यूबवरचा तर पहिलाच ब्लॉग आहे. इंस्टावरला ब्लॉग टाकेला तर काही चुकलं गिकलं या व्हिडिओमध्ये तर कमेंट करून जर चुकलं असेल काही तर ते आपली जे चुकी आहे ते आपल्याला सांगा. पुढच्या म्हणजे व्लॉगमध्ये लगेच आपण आपली जे चुकी आहे ते 100% सुधारून घेऊ. त्याच्या पहिले सगळ्यात पहिले जर तुम्ही इंस्टाहून जर आपला यूट्यूबवरचा ब्लॉग पाहायला आले असेल तर जसं आपण तुम्ही ना आपल्याला इंस्टावर फॉलो करायला आहे आणि सपोर्ट करत आहे तसं आपल्याला यूट्यूबवर बी करा. आणि हा बी व्लॉग तुम्हाला खतरनाकाचा राहणार आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही अडी आपला व्लॉग पाहू राहील त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला पुरं व्हिलेज लाईफ जे आहे आणि जे शेतीची जीवन असते शेतकऱ्याचं ते सगळं तुम्हाला आपल्या पुरा यूट्यूबच्या व्लॉगिंगमध्ये दिसणार आहे. त्यासोबत तुम्हाला इन्फॉर्मेशन बी भेटणार आहे. तर सगळ्यात पहिले तुमचं आपल्या यूट्यूबच्या व्लॉगिंगमध्ये आले मनापासून स्वागत आहे. आता चला पुढे तुम्हाला दाखवतो आपल्या दिवसाची सुरुवात ते डायरेक्ट एंड कसा होते. चला. तर मित्र, सगळ्यात पहिले झाकटीत उठून सरळ आपल्या वाड्यावर आलो. अडी आल्यावर काम तर काही आपल्याला जास्त काही नसते. जे आपले 2 बैल आहे ना त्याचं चारा पाणी आपल्यालाच करावं लागते. मित्र, आता वाजले असतील जवळपास सकाळचे 6 वाजेला आहे. तुम्हाला इकडे भागवत गिगत बसला काकडा हातीचा आवाज बी तशी दुसऱ्या गावात वावरा शेजारी. आता आपल्याला सकाळून येणं याच्यासाठी पडलं की आपण जे आपला 3 एकर टरबुजाचा प्लॉट लावला तो मोठा आहे त्याचा काही विषय नाही. पण इकडे जो 1.5 एकर आपण प्लॉट लावायला होता त्याला आज लावून बरोबर 8 दिवस होतील. तर त्याला आपण लावल्यावर दुसऱ्या दिवशी पाणी दिलं तर आता त्याला कमी ज्यादा 8 दिवस पाणी दिलं नाही. तर आता आपल्याला 10 ते 15 मिनटं पाणी देणार. सकाळचे 6 वाजले आता. चला आता तुम्हाला वावरात गेल्यावर दाखवतो. रात्री 11 वाजता लाईट आली ती जवळपास. तर आता 8 घंटे लाईट राहते तर समजा 7 वाजे लोक लाईट आहे. तर आता आपल्याला 6 वाजता आलो आपण काऊन तर आपल्याला 10 ते 15 मिनटंच पाणी देणार पण ते पद्धतशीर देणं आहे आणि आज देणंच आहे. त्याच्यासाठी आता आपण लवकरच आलो जरा काऊन तर पाणी देणं व्हायला पाहिजे. लाईट 6 वाजेला लाईट चालली जाते. आता चला इरीवर गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय कनेक्शन आहे काय आहे. हे पाहू शकता तुम्ही. आता आपण आपल्या इरीवर आलो. इर पाहू शकता तुम्ही. लाईट चालू आहे. हे एक मोटर इकडे कपाशीत चालू आहे. हे आपल्या टरबुजाईत आहे. आता हे तिकडे वांग्यामध्ये चालू आहे. तर आपल्याला जे वांगीतली आहे ते टरबुजाईमध्ये लावणं आता. तर आता तुम्हाला दाखवतो. हे कनेक्शन आहे. हा इकडले तिकडल्या आवारात जाते आणि हा या आवारात जाते. हा चालू करणं हा बंद करणं आहे. मग आपण पद्धतशीर 15 मिनटं पहिले पाणी देऊन देणं आहे. आता आपण मोटर चालू करेल आहे. त्याचं पाणी या इकून 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये चालू आहे. आणि इकडच्या प्लॉटला आपल्याला 30 दिवस झाले समजा 1 महिना झाला लावून आणि बी लागवड करून. या प्लॉटची तुम्ही वाढ पाहू शकता. एकदम चांगल्या पद्धतीनं झाली आहे. एकदम खतरनाक जमला हा प्लॉट. त्याबाद आता इकून आपले हे चालू व्हायला उगवण चालू व्हायला जर्मिनेशन तर चांगल्या पद्धतीनं होईल. तुम्हाला दाखवतो. हे पहा हे अशा पद्धतीनं निघून राहिले आता लहान लहान कुठे कुठे निघले अजूनशी. आता चालू आहे सध्या निघणं पण आज यायला आता आपल्याला 10 मिनटं पाणी देणं होतं. झालं मित्र आपलं पाणी देणं झालं डायरेक्ट. आता 15 मिनटं पाणी दिलं आपण ना. आता डबल आलो विहिरीवर तिकडून. आता कॉक बंद करून घेऊ. डबल वांगीत पाणी लावून घेऊ. मित्र तुम्हाला आता आपण ना तिकडे पाणी दिलं त्याच्या बाद इकडे एकदा चक्कर मारून घेऊ. काऊन तर आता या प्लॉटमध्ये आपल्याला रोज चक्कर तर रोज मारायला लागते. प्लॉट एवढा खतरनाक जमला. तुम्ही शेंडा गिंडा एकदम फुटवा एकदम जोरात आहे. तुम्ही म्हणजे कुठलाही वेल पाहून घ्या. बा तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक. आज 30 दिवस झाले आपल्या प्लॉटला एकदम जोरदार शेंडा काढलेला आहे. म्हणजे आज बेडच्या खाली आपला शेंडा पडून जाणार आहे. एकदम खतरनाक पद्धतीनं प्लॉट जमेल आहे. असं नाही की वाडी लहान आहे तरी मोठा आहे. सगळा एकसारखा जमेल आहे. तुम्ही पाहू शकता. एक नंबर म्हणजे एकदम खतरनाक डायरेक्ट चांगल्या पद्धतीनं प्लॉट जमेला डायरेक्ट. आता आधी एकदा चक्कर मारून घेऊ. आता त्याच्यावर त्या वावरात जाणं आपल्याला वांग्याच्या. मित्र त्याच्यावर आता वांग्याच्या वावरात आलो. आता आधी 2 मजूर येतील. त्याची पद्धतशीर तयारी करून ठेवणं पडेल. म्हणजे डाले गिले पाण्याची लाईन लावून. आता हे डाले घेतले 2 आणि त्याच्या बाद अडी पळम गिळम आथरून ठेवला कागद. म्हणजे कसं ते आले की डोक्याला ताण नाही. आपल्याला शाळेत कॉलेजला जाणं आहे त्याच्यानं हे पाहू शकता तुम्ही. अडी डायरेक्ट पळम आथरून ठेवला. पाण्याची कॅन द्यायची त्याच्या बाद डाले पन्न्या गिन्न्या सगळं दोरी बांधायला पन्नी बांधायला सगळं पद्धतशीर अडी
आणून ठेवून दिलं. त्याच्या बाद आता वांगे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं माल आता अडलोकच तोडलेला बरोबर. अडून इकडे पुरा माल राहिला तोड्याचा. त्याच्यानं त्याले सगळी तयारी पद्धतशीर त्याची करून ठेवली. म्हणजे आता आपल्याला डोक्याला ताण नाही. अडी आलो झटका मशीन बी बंद करून ठेवली. त्याच्या बाद आता पन्नी बाकीट गिकीट सगळं म्हणजे एकदम पद्धतशीर. म्हणजे आपल्या डोक्याला ताण नाही. आता अडून डायरेक्ट घरून कॉलेजले. काय माहिती मला फेरत काय माहिती मला. याला भेटला हा लसणाचा आणि कांद्याचा प्लॉट. हा याले सोबती अंक्या कांद्याचा आणि लसणाचा प्लॉट इकडे पाहिजे रे. मला 100 रुपये आम्हाला टरबुजाचा भेटला 1 2 3. कृषी प्रदर्शनासाठी प्लॉट देणं चालू आहे एकेकाले. मला शाळेची कृषी बदल वाटतच नाही. हे आपली कृषी बदलची नाही. आपण दाखवू राहिलो कोण कुठे आहे. त्याच्या बाद कॉलेजून येता येता आपल्याला उंट दिसले भाऊ. पाहून घ्या. हे मेंढईवाले लोक यायला आपल्या इकडे. आता कॉलेजवरचं काम झालं. मोबाईल बाजूला कर रे. कॉलेजचं काम झालं. आता घरी चाललो. याले बस स्टँडवर सोडून देणार. आम्ही 2 जण चाललो. चला मग मित्र. आता आलो आपण आपल्या संत्र्याच्या आणि मक्याच्या वावरात. कॉलेजून घरी आलो. घरून डायरेक्ट वावरात आलो. हा तुम्ही मका पाहू शकता. पहिले मका पाहून घ्या आपला कस काय. मका आहे तिच्यामध्ये संत्री लावायला. संत्री बी पाहू शकता तुम्ही. आणि अडी आता विषय असा आहे की आपल्याला रोज यायला लागते. काहून तर मक्याला लावायला आपण झटका मशीन. चला आता तुम्हाला झटका मशीन बी दाखवतो. हे बा काहून तर हा जो तार आहे की नाही. हा जो तार तुम्ही पाहू राहिले हा आपल्याला रोज ते चेक करायला लागते. आता पहिले पाहून घ्या कशा पद्धतीनं झटका वाजते. आवाज येतच असेल तुम्हाला. आता हे अशा पद्धतीने झटका चालू आहे. आपल्याला पाहिजे आहे पुऱ्या वावराचा तार. काहून तर रात्रीचं डुकरं आले आणि डुकरांनी जर काही केलं तर तार आपला तुटेल राहते. तर त्यासाठी आपल्याला रोज मक्याला पुरा चक्कर मारत राहावं लागते. तुम्ही पाहू शकता मक्यात जर डुकरं आले डायरेक्ट पुरं नुकसान करून टाकतात. आता आपल्याला पुऱ्या धुऱ्याच्या वावरानं चक्कर मारून घेणार. त्यासाठी तुम्ही संत्री बी पाहू शकता. संत्री अशा पद्धतीने झाले आपले. त्याच्यामधला हा आपण 2-2 तासच. आमच्या इकडे बेल्याचे तास म्हणतात. 2 बेले पेरेला मधामध्ये मक्याचे. आता आपल्याला पहिले पुऱ्या वावराला एकदा चक्कर मारून घेणं पडेल किंवा काही आहे काय डुकरांनी तारगिरी तोडलेला आहे का कुठे काही पाहून घे. मक्याला चक्कर मारून आलो. मक्याला चक्कर मारल्यावर आलो सरळ आपण आपल्या तुरीच्या वावरात चक्कर मारेल. याही वावरात आपण नाही याच वर्षी संत्री लावायला. संत्री पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं झाड होईल आहे संत्रीचं. हां त्याच्या बाद आता या वावरातली तूर सोंग्याला द्यायला. तूर जे हिरवी होती ती राहू देईल ती. आता तुम्ही पाहू शकता पण ही बी तूर झाली सोंगणं. हे संत्री आहे आपली हिच्यातले अशा पद्धतीनं. त्याच्या बाद आता हे तूर सोंगणं झाली की या संत्र्याची बी पुरं कामं जे राहील कामं आहे ते सगळे कामं होऊन जातील. या संत्र्याला बी चक्कर मारणं गरजेचं आहे. काहून तर आमच्या इकडे म्हणजे हरण्या डुकरे रोयटं सगळंच आहे. चितळे कोणी काही म्हणते कोणी काय म्हणते सगळंच आहे आमच्या इकडे. त्याच्यानं पुऱ्या वावरात झटका मशीन लावायला पण चक्कर मारायला याच लागते. आता अडीची जे काही तूर राहील दिसू राहील तुम्हाला मागे ही तूर काल सोंग्याला येतील. काल सोंगून घेतल्या जाईल. तिचाही काही विषय नाही. अडी संत्र्या इकडे पाणी गिनी पाहायला या लागते. त्याच्यानं अडी कॉकवर आलतो जरसं अडी पाहून घेतलं. आता एकदा इरीवर जाऊ. इरीवर चक्कर मारून चला इरीवर गेल्यावर दाखवतो तुम्हाला. हे आहे मित्र आपली इर. हे आहे आपली स्पेशल डीपी. त्याच्यासाठी आपला मोटरचं कनेक्शन करायसाठी स्टार्टर गिटर सगळं ओके. म्हणजे हे तेच झाड आहे ज्या झाडाचे आपण मागे इंस्टावरती व्हिडिओ बी टाकले होते की जे आपण जाम खातो इरीवर लयदार येत राहतो ते हेच झाड आहे. जे जाम खायचं झाड आहे ते हेच झाड आहे. त्याच्या बाद ईर बी दाखवून देत तुम्हाला. ईर पाहू शकता तुम्ही. ईर आपली लय खोल आहे. 105 फूट खोल विहीर आहे. याच्यावर आपली एक मोटर चालते. यावर्षी आता आपण म्हणजे पाण्याची सिस्टीम त्या वावरातून इकडे पाईप गेला. आता पाईपलाईन करू यावर्षी आपण त्या वावरातून या वावरात. म्हणजे इकडल्याही वावरात मग आपल्याला
संत्र्याला पाण्याची तकलीफ नाही राहिली. त्याच्याने एकदा विहिरीवर बी चक्कर मारून घेतला. आता जाणार आपल्याला आपल्या वांग्याच्या वावरामध्ये. जरी आपण सकाळून गेलतो तरी डबल एकदा चक्कर मारायला जावंच लागते. त्याच्यानं आता डबल वांग्याच्या वावरात तडी जे मजूर होते त्याचे वांगे जे त्याने तोडेला आहे ते वांगे भरायला जाणार होता. त्याबाद सकाळी जे कापसाले बाया होत्या त्याचे गठ्ठे आणणार. टरबुजाच्या वावरात चक्कर मारून येणं पडेल. बाकी काल बी आपण एक व्लॉग टाकूच. आता आपला डेलीच व्लॉग येत जाईल, काहीच विषय नाही. त्याच्यानं म्हणजे संध्याकाळी उद्या सुट्टी असल्याने उद्या डायरेक्ट आपल्याला वावरात कामं करून घेऊ. आज आता पहिले सगळ्यावरही चक्कर मारणं लय गरजेचं आहे. आणि एवढी मोठी जर शेती आहे तर चक्कर मारण्यामध्येच अर्धा दिवस चक्कर मारायला चालला आहे. एवढ्या मोठे वावर आहे. पण विशेष म्हणजे काय की वावरं एका ठिकाणी नाही आहे म्हणून त्यानं घोर आहे. पण तरी आता करावं लागेल. लोकायला वावरं नाही भेटत, आपल्याला वावरं आहे तर आपला वावर आहे आपल्याला सांभाळावं लागेल. आपल्या त्यानं जेवढं होते आणि तेवढं आपण करतो की तोही काही विषय नाही. हे बा हिच्यातले बी संत्री तुम्ही पाहू शकता. हे आपल्या तुरीतले आता हे काही काही तास पुरे मस्त पद्धतशीर मोकळे होऊन गेले तूर काढल्याच्यानं. त्याच्या बाद हे काही काही ओली राहील तूर राहील ती. तर आता ही तूर उद्या येऊनच जातील सोंगणारे काल, तर काही विषय नाही. आता तुम्ही पाहू शकता आपल्याला जर या वावरातून जर त्या वावरात जाणार तिकडच्या तर हा एक शॉर्टकट रस्ता आहे. पण हा शेवटी रस्ता बंदीचा आहे सगळा. म्हणजे बंदीतून यावं लागतं. इकडे आपण रात्रीचं काही जात नाही या रस्त्यानं. रात्री तिकडून गावातूनच जातो आपण. पण दिवसा जर जाणं असतं तर आपल्याला हा एक बंदीचा रस्ता लागते. रस्ता जवळपास कच्चा रस्ता आहे हा सगळा. पण इकडून आपल्याला आपलं वावर जर या वावरातून इकडच्या वावरात जाणं असलं तर लय जवळ पडते. म्हणून आपण दिवसा जर असलं तर याच रस्त्याने जात असतो. तुम्ही पाहू शकता रस्ता बी पुरा कच्चा रस्ता आहे आणि त्याच्यासोबत म्हणजे पुरा बंदीचा रस्ता आहे. त्याच्याने इकडे म्हणजे बाकीच्या यायचा लय भेव राहते. आणि तसं आजकालमध्ये तुम्ही पाहिलं असाल गिफ्ट्या जे आहे ते तर आपल्याकडे बी आहेत. आपल्याला एक दोनदा दिसला त्याच्याने इकडून आपण रात्री जायचं म्हणजे टाळतो. आपण रात्री जात नाही आपण इकडून. आता या मार्गे जाऊ आपण आपल्या वांग्याच्या वावरात. आता हे तुम्ही पाहू शकता अडी आलो. आता आपण पहिले आपल्या कपाशीच्या वावरात. अडी बाया सांगेल होते हे कपाशी चले कुठे मुठीच फुटेल होती. आपल्याकडे बारकी कपाशी असते, तुम्ही जास्त काही पाहायला नशी नेले. हे आमच्याच भागात लावले होते. तर आता बाया होत्या आणि कापूस चले येईना. हे पाहू शकता तुम्ही येईना हा कापूस चल होता. आता आपल्याला हे संध्याकाळी यावं लागेल. पहिले पुऱ्या वावरात चक्कर मारून घेतलं कसं डोक्याला ताण नाही राहत. त्याच्यानं आता पहिले हे अडी गठ्ठे आहे. अडी बायानं कापूस इचून ठेवला होता. आता त्याच्या बाद आपण हे झटका मशीन चालू करून घेऊ पहिले, म्हणजे डोक्याला टेन्शन नाही राहत. हे गठ्ठे आज 7 बाया होत्या अडी बी. हे सगळं आता आपल्याला छोटा हत्ती आणणं पडेल. काहून तर आता आपल्याला वांग्याचा माल राहील तिकडे आपला वांग्याचा माल आणि हे सोबतच घेऊन जाऊ. आता पहिले सकाळून आपण झटका मशीन बंद केली ती आपल्या विहिरीवरची. सकाळून आलतो आपण तर ते झटका मशीन आता आपण पहिले चालू करून घेऊ. आणि त्याच्या बाद कालचा ब्लॉग तर एवढा खतरनाक पडणार आहे यूट्यूबवर. काहून तर काल आपल्याला कॉलेजला जायचं काम नाही, घरीच राहणार. सुट्टी आहे उद्या समजा. त्याच्यानं खतरनाक ब्लॉग टाकू आपण पुरा. आणि तुम्हाला अजून मी जर व्हिलेज ब्लॉगिंग जर पाहायला आवडत असेल तर तुम्हाला फुल कंटेंट देणार आहे आपण यूट्यूबवर बी. आला इंस्टावर तर आपण इन्फॉर्मेटिव्ह बनवतो समजा. दर्शक वावरातली शेतीतली माहिती किती टाकतो आपण सगळं. त्याच्यानं आता तर तुम्हाला म्हणजे हिच्यात तर आपण लॉंग व्हिडिओ असल्याच्यानं सगळं काही सांगू शकतो. आणि तुम्हाला कंटेंट बी जोरदार भेटणार आहे. आता लय जणं म्हणतात की व्हिलेज ब्लॉग कोण पाहिजे तुया. तर हा ब्लॉग जे शहरात राहणारे आहे आणि ज्याला शेतीची आवड आहे असते. काहून तर सगळे कोणाची मजबुरी बी असते एखाद्या शेतकऱ्याच्या पोरग्याची. त्याला नाईलाजी जॉबला जाणं पडते पण त्याला शेतीची आवड असते. तर रातभर ते सगळी शहरातली किरकिर म्हणजे ट्रॉफिक कंपन्या हे ते सगळं काम करून जिवारेल असते माणसाचं. ज्याला शेतीची आवड आहे तो संध्याकाळी आल्यावर कमीत कमी त्याच्या खोलीत बसून जर मोबाईल उघडला तर तो व्हिलेज ब्लॉग 100% पाहिजे. कारण ते गावाकडचं सुख हे जो गावाकडे राहिला आहे त्यालाच समजते. तेव्हा आता आलो आपण आपल्या विहिरीवर. अडीहून आपल्याला झटका मशीन चालू करून घेणार. आमचं कापूस येसनं झाला या वावरातला. हे झटका मशीन चालू करून देऊ म्हणजे अडी बी आपल्याला डोक्याले टेन्शन नाही राहील. त्याच्या बाद आता झटका मशीन सगळं अडी विहिरीवरचं काम केलं. आता जो आपण टरबुजाच्या वावरात एक चक्कर मारून. टरबुजाचा वावर अडीच आहे. हे कपाशी आहे तरी टरबूज आहे. तिकडे वांगे आहे अजून अशीच कपाशी आहे बारकी. त्याबाद तिकडे तुम्ही पाहिले मोठी संत्री आहे त्याच्यामध्ये मका लावेला आहे. अजून साईडनं लहान संत्री आहे त्याच्यामध्ये तूर लावेल होती.
आणि अजून आपलं म्हणजे तिकडल्या क्षेत्रात बी अजून 5.5 एकर वावर तिकडे बी आहे. वावरं आपले एका ठिकाणी नाही, फक्त तोच प्रॉब्लेम आहे. पण शेवटी तुम्हाला मी ना म्हणजे आताच सांगलं मागे की बा काही काही लोकांचं इथं वावरं बी नाही आहे, त्याच्यानं आपल्याला हाय तिच्यातच आपण लय सुख मानतो. आणि आपल्याच्यानं जेवढी होते तेवढी आपण मेहनत 100% करतो, तो काहीच विषय नाही आणि करत बी राहू. काहून तर आपल्याला म्हणजे मी खरं मला मनापासून सांगतो की शेतीची लय लय आवड आहे. पण आपण शेवटी कधी काही झालं तर करणार शेतीच आहे, दुसरा विचारच नाही आपल्या डोक्यात. म्हणजे विचारात काही ना काही धमाल नवीन करून टाकू 100%. हा तुम्ही जे म्हणता तर ह्या एक आपली कपाशी तिकडेही आता आपण तडूनच आलो आणि त्याच्या साईडने आपल्या टरबूज. हा जो 1.25 एकराचा प्लॉट आहे आपला, 1.5 एकराचा प्लॉट हा आपला टरबुजाचा आत्ताच लावला आपण, सकाळी झालं आपण पाणी दिलं. हिच्यातली तुम्ही जर्मिनेशन पाहू शकता. हे अशा पद्धतीनं कुठे कुठे जर्मिनेशन होऊन राहिली. आणि त्याच्या बाद तिकून आहे आपला मोठा प्लॉट, त्या याच्याच तिकून आपण ना मोठा प्लॉट लावायला 3 एकराचा. आता चला त्या प्लॉटमध्ये नेऊन तुम्हाला दाखवतो कसं काय होईल आपले टरबूज. चला आता तिकडे जाऊ आपण पहिले, त्याच्या बाद तुम्हाला ते वाला प्लॉट. आता आलो मित्र आपण आपल्या मोठ्या टरबुजाच्या प्लॉटमध्ये. अडी आल्यावर तुम्ही पाहू शकता की किती खतरनाक प्लॉट जमेला. सकाळी तुम्हाला प्लॉट दाखवला, काऊन तर आपल्याला टरबुजाच्या सकाळ संध्याकाळ चक्कर मारायला लागते तरी बी. अडी पाहिजे आपण स्टिकी ड्राप लावायला विचार पहा तुम्ही, सगळे किडे किटकुलं सगळं चिटकता चांगल्या पद्धतीनं. याचा फायदाच ते असते स्टिकी ड्रापचा. निळ्या आपण थ्रिपसाठी, पिवळे आपले पांढरी माशी मावा तुडतुडा याच्यासाठी लावायला असता. या वावरात बी एक चक्कर मारणं. आता आपल्याला इंस्टाग्रामवर तर तुम्ही इंस्टाग्रामवर जर आले तुमचं सगळ्यात पहिलं हार्दिक स्वागतच आहे, त्याच्याबद्दल तर काही वांधा नाही. आता आपल्या यूट्यूबवर जर आले तर यूट्यूबलाही तुम्ही पण जर तुम्ही ब्लॉग पाहिला तर तुम्ही आपल्याला पहिले तेवढं सबस्क्राईब करून घ्या बा, आणि असाच सपोर्ट राहू द्या. जसं इंस्टाग्रामवर तुम्ही ना आपलं पेज जे आहे ते एकदम जोरात ग्रो करणं लावलं, तसं अडी बी यूट्यूबवर बी सपोर्ट राहू द्या. आपल्याला तुम्हाला कंटेंट लाईक भारी भारी देणार आहे तुम्हाला. आता अडी आपल्याला थोडसा म्हणजे व्हिडिओ बनवायचा होता इंस्टाग्रामचा एक, त्याच्यानं अडी आलो आपण. आता अडी आल्यावर एक डबल इंस्टाग्रामचा व्हिडिओ बनवून घेऊ, त्याच्या बाद वांग्याच्या वावरात चालले जाऊ. म्हणजे 2-3 मिनिटात लगेच लवकर व्हिडिओ बनवून घेणार झालं. त्याच्या बाद येलं तुम्हाला सकाळून दाखवलं ते. आताही तुम्ही येलं पाहू शकता. म्हणजे हा जो आपला प्लॉट आहे हा बी लावून 30 दिवसाचा प्लॉट आज झाला, आणि तुम्ही याची खतरनाक क्वालिटी पाहू शकता. तर आता बनवून आहे ना आपल्याला टरबूज लागवडी, म्हणजे टरबुजाच्या फील्डमध्ये एक, वावरामध्ये एक आपल्याला रील बनवणं इन्स्टा टाकायला. आणि आपलं रील बनवायचं खरं सांगतो तुम्हाला कसं असते माहिती आहे का, काही प्लॅनिंग काही नसते. रील बनवणं आहे का डायरेक्ट येतो आपण पहिले म्हणजे वावरात येतो पहिले, आणि तडी आल्यावर मग विचार होते आपला की बा आता काय बनवणं आहे काही नाही, तर डायरेक्ट मोबाईल उचलतो आपण आणि डायरेक्ट जे मनात येईन ते बोलत राहतो. अशा पद्धतीने आपली रील बनवून असते. बाकीचे औषधी जाय वगैरे ते आपण पद्धतशीर विचार करून सांगतो, फवारणी रिंचिंग बाकी. पण जे बाकीचे जे व्हिडिओ आहे मग जर आपण तसे तर आपण ब्लॉगच टाकतो, ब्लॉगमध्ये तर आपल्याला बाकी बादमध्ये ऑडिओ रेकॉर्ड करावं लागते साऊंड. पण असं जर काही बनवणं असला तर आपण डायरेक्ट फोन उचलतो आणि डायरेक्टली जे येतं असेल ते बोलून टाकतो, काही विचार नसते. आणि असेच आपले इंस्टाग्रामवर व्हिडिओ येत राहतात, तर ते आपले डायरेक्टच असतात. म्हणजे काही विचार नसते करेल बोलताना, व्हिडिओ काढताना की बा आता अशा पद्धतीने करू की काही करू, काही प्री प्लॅनिंग काही नसते आपली. डायरेक्ट फोन उचलला, केला कॅमेरा चालू आणि टाकला आपला व्हिडिओ बनवून, त्याला पोस्ट करू, जो होईल ते पाहून घेऊ. फक्त अल्गोरिदम टिकवा लागते इंस्टाग्रामचा. आता यूट्यूबवर बी आपला हा पहिलाच ब्लॉग आहे, 100% आपण प्रयत्न करू, काही टेन्शन न घ्या तुम्ही. मित्र आता आपण आपल्या या कपाशीच्या वावरातून वांग्याच्या वावरात चाललो होतो. अडी आपल्याला योगेशदा दिसले, तर अडी योगेशदा आले विचारला आपण काय झालं बा, तर योगेशदा म्हणत होते हे आजी आजारी आहे बा. तर या आजीला आता अडलोक आणलं. अडून योगेशदा म्हणजे लय चांगलं काम करता. तर योगेशदा आता अडी आजीला पाणी गिनी दिलं समजा, गाडीवर बसून देतील. चला मग योगेशदा येतो. हा अडी आलतो मित्र आपण. अडी राहुलदा बसेल होते वांग्याचं, आणि आज आपलं दुकान बंद असल्यानं आपण याच्या पहिलेच अडी यायचे मालगीर रसनं झालता वांग्याचा. हो हा, हे वांग्याचे मास्टर माइंड आहे आमचे. राहुलदा आपल्या आत्या भाऊचा आहे, यायचा काही वांधा नाही. याच्यातूनच आपण हा माल काढणं शिकलो. म्हणजे तुम्ही जर भुसावळ लोक बी जर जासाल, दूरचे व्यापारी या दादाले ओळखता, तालखेड्याच्या जर राहुलचे वांगे म्हटले, आपण बी राहुल तर तो काही विषय नाही. पण आपले जे मोठे दादा राहुलदा, तालखेड्याच्या राहुलचे जर वांगे म्हटले तर तुम्हाला भुसावळच्या कोणाही व्यापाऱ्याला सांगले तुम्हाला समजून जाते. आता हे पहा अडी दादा आलती इकडे, आपले काही ट्रॅक्टर चालू असेल, अडी बसेला आहे. आणि आपण याच्या पहिले जाईना माल भरून घेतला, त्याच्यानं आपलं अर्ध काम होऊन गेलं डायरेक्ट.
आता काही विषय नाही, हे वांगे ना तिकडले गट्टे नेले की झालं. चला आता आता आजचा व्लॉग अडी संपून टाकू. आता शेवटला व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करून घ्या. आणि असाच जर विलेजचा एखादा व्लॉग पाहिजे असेल तर खालती आपण डबल टाकून देऊ. हा निघला आज आता 30-32 पन्न्या माल आपण याच्या पहिले येणं भरून ठेवलता. क्वालिटी पाहू शकता तुम्ही. आणि माल तर डायरेक्ट आता एवढा निघणं चालू झाला की 2च तास येईल आज एवढ्या 30 पन्न्या निघल्या. म्हणजे 5 क्विंटल माल 2च तास निघला. आता गाडीत भरू. इकडून पाहू शकता याठी मेंढ्यावाले बसेल होते. यायले दिले किरण वांगे. इकडून मेंढ्याला टाकले सगळे. नाव काय मित्र तुझ्या? जोरात सांग. काय करतो तू? मेंढ्यात अर्थ हाव काय? तुला युट्यूबवर येशील आता तू मोबाईलवर. या गड्याला दिले आपण ना वांगे हे मेंढ्याले. सरक राहू दे. हे किरण वांगे देऊन दिल्यासाठी मेंढ्यावाले येले होते बसेले. तेल देऊन दिले. आता हे वांगे तिकडे टाकणार घरे करता. हा डायरेक्ट पुरा किरण माल मेंढा येईल. हे पाहू शकता तुम्ही. त्याबाद आपली गाडी बी भरणं झाली पुरी. तो काय गडी म्हणते ना इंस्टाला पटेल काय म्हणते तो पटेल माल एकदम काच आहे म्हणते. असंच ना मनोज भाऊ माल एकदम काच आहे म्हणता. हा व्हिडिओ आला तुम्ही त्याच्या लोक जाऊ द्या. त्याला सांगा गाव में म्हणा हा माल बी आपला एकदम काच माल आहे. गडचिरोली गोंदिया भंडारा त्या साईडचे. अभय जाऊ दे लोक पोहोचून देतील त्याच्या लोक. हा जर तुम्ही पाठवत असाल तर हे लिंक त्याला शेअर करा. माल एकदम काच आहे म्हणा.